मित्रांनो, एज्युकेशनल न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत की डी.एड. बी.एड. धारकांना रोजगार देण्यासाठी दिनांक 5 सप्टेंबर 2024ला निघालेल्या शासन निर्णयामध्ये दिनांक 23 सप्टेंबर 2024च्या शासन निर्णयानुसार काय बदल करण्यात आले आहे। नियुक्तीसाठी सर्वसाधारण तरतुदी काय असणार आहे। या शाळेतील शिक्षकांसाठी बदलीचे निकष काय राहणार आहे। नवीन शासन निर्णयातील सर्व प्रकारची माहिती पाहूया। आपण या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। दिनांक 5 सप्टेंबर 2024ला शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत 20 व 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील मंजूर करण्यात आलेल्या 2 शिक्षकांपैकी एक शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी.एड. बी.एड. आहारताधारक बेरोजगार शिक्षक नियुक्त करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आले होते। पण 23 सप्टेंबर 2024च्या नवीन शासन निर्णयानुसार 5 सप्टेंबर 2024चा शासन निर्णय अधिक्रमित करण्यात आलेला आहे। आता राज्यात 10 व 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करावयाच्या 2 शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षक नियुक्त करावयाची तरतूद करण्यात आली आहे। पण यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्वच शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही। तसेच राज्यात डी.एड. व बी.एड. आहारताधारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करणे उचित होणार नाही। यास्तव अशा ठिकाणी डी.एड. व बी.एड. आहारताधारकांना संधी दिली गेल्यास शिक्षकांचे पद रिक्त न राहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही। तसेच डी.एड. व बी.एड. आहारताधारक पात्र बेरोजगार उमेदवारांना शिक्षकीय पदावर काम करण्याची संधी प्राप्त होईल। यास्तव 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये डी.एड. बी.एड. आहारताधारक पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असल्याने 5 सप्टेंबर 2024च्या शासन निर्णयामध्ये 23 सप्टेंबर 2024च्या नवीन शासन निर्णयानुसार बदल करण्यात आले आहे। आता आपण पाहूया या शासन निर्णयामध्ये काय बदल करण्यात आले आहे। डी.एड. व बी.एड. आहारताधारक पात्र बेरोजगार उमेदवारांना शिक्षकीय पदावर नियुक्तीसाठी काय तरतुदी करण्यात आली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 20 व 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील मंजूर करण्यात आलेल्या 2 शिक्षकांपैकी एक शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी.एड. बी.एड. आहारताधारक बेरोजगार शिक्षक यामधून नियुक्त करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेला दिनांक 5 सप्टेंबर 2024चा शासन निर्णय या निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात आले आहे। स्थानिक स्वराज्य संस्थाच्या 10 व 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या 2 शिक्षकांपैकी एका पदावर डी.एड. बी.एड. आहारताधारक बेरोजगार शिक्षक उमेदवाराची नियुक्ती करण्यात येणार असल्याने शासन निर्णयामध्ये एकूण 23 सर्वसाधारण तरतुदी विहित करण्यात आलेली आहेत। सदर नियुक्तीसाठी किमान व कमाल वयोमर्यादा शासन नियमानुसार लागू राहणार आहे। डी.एड. बी.एड. आहारताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर करार पद्धतीने नियुक्ती देण्यात येईल आणि संबंधितास शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे, सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार किंवा हक्क नसेल। सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी असणार आहे, परंतु त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधीकरिता दरवर्षी नूतनीकरण करता येणार आहे। प्रतिमाह मानधन ₹15,000 मिळणार आहे। या व्यतिरिक्त इतर कोणताही लाभ मिळणार नाही। एका वर्षासाठी एकूण रजा देय 12 दिवस असतील। एकूण देय रजेपेक्षा जास्त रजा या विनावेतन असणार आहे। कोणतेही प्रशासकीय अधिकार नसणार आहे। जिल्हा परिषदेच्या वतीने माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरित करणे आवश्यक राहील। बंधपत्र हमीपत्र नियुक्तीच्या कालावधीत
करार पद्धतीने शिक्षकीय पदाचे विहित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहणार असल्याने या आशयाचे बंधपत्र हमीपत्र घेण्यात येणार आहे. बंधपत्र हमीपत्रामध्ये करार पद्धतीने नियुक्ती देताना शासनाने विहित केलेल्या अटी व शर्ती, विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचा, तसेच करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींकडून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही व सक्षम प्राधिकारी यांनी विशेष परिस्थितीमध्ये कोणत्याही वेळी करारनाम्यामध्ये उल्लेखित कालावधी संपण्यापूर्वी करार पद्धतीवरील सेवा समाप्त केल्यास त्यास हरकत आक्षेप राहणार नाही याचा देखील उल्लेख करावा लागणार आहे. D.Ed. B.Ed. आहारताधारक नियुक्त शिक्षकाला इतर नियमित शिक्षकांप्रमाणे अध्यापनाचे तास असणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात संबंधित माननीय शिक्षण अधिकारी प्राथमिक व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पात्र व इच्छुक उमेदवारांमधून आवेदनपत्र मागवून नियुक्ती आदेश देण्याचे अधिकार देण्यात आले आहे. सदर प्रक्रियेसंदर्भात आवश्यकतेनुसार अतिरिक्त सूचना निर्गमित करण्याची जबाबदारी माननीय आयुक्त शिक्षण यांच्याकडे देण्यात आली आहे. नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीसाठी कोणत्याही वेळी अशा करार पद्धतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार देण्यात आले आहे. करार पद्धतीने नियुक्त करावयाचा शिक्षक शारीरिक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम नसल्याचे व प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता नसल्याचे निदर्शनास आल्यास त्याची कंत्राटी सेवा समाप्त करण्यात येईल. करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे, माहिती व आधार सामुग्री बाबत गोपनीयता पाळणे आवश्यक राहणार आहे. करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींना त्यांच्यावर सोपविलेले कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे. त्यांच्या कामकाजाबाबत नियुक्तीसाठी सक्षम असलेले प्राधिकारी वेळोवेळी आढावा घेणार आहे आणि कामाचे मूल्यमापन करणार आहे. केलेल्या मूल्यमापनात कंत्राटी शिक्षकाचे काम समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आल्यास त्याची कंत्राटी तत्वावरील सेवा समाप्त करण्यात येईल. शाळेची पटसंख्या 10पेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आलेले D.Ed. व B.Ed. आहारताधारक कंत्राटी शिक्षकाची सेवा नियमित शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहणार. नियमित शिक्षकाची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकाची सेवा आपोआप संपुष्टात येईल. करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती सोपविलेली सेवा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेली नसावी. करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीला गुंतलेले हितसंबंध जाहीर करणे आवश्यक राहणार आहे. ज्या 10 व 10पेक्षा कमी पटसंख्येच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कार्यरत 2 नियमित शिक्षकांपैकी एका शिक्षकाची प्राथम्याने जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत समुपदेशनाने बदली करण्यात यावी. यामध्ये दोन्ही नियमित शिक्षकांची इच्छुकता घेण्यात यावी. जर दोन्ही शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक असतील तर सेवा ज्येष्ठ शिक्षकास प्राधान्य देण्यात यावे. तसेच दोन्ही नियमित शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक नसल्यास सेवा कनिष्ठ शिक्षकाची बदली करण्यात यावी. तथापि कंत्राटी शिक्षक मिळेपर्यंत नियमित शिक्षकाची बदली होणार नाही. कंत्राटी तत्वावर नियुक्त झालेल्या अशा शिक्षकांवर लगतचे नियंत्रण केंद्र प्रमुखांचे असणार. त्यानंतर गट शिक्षण अधिकारी व माननीय शिक्षण अधिकारी प्राथमिक यांचे नियंत्रण असणार आहे. शासनपत्र दिनांक 7 जुलै 2023 व शासनपत्र दिनांक 15 जुलै 2024 मध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचना यापुढे 10पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळांना लागू राहणार आहे. यासाठी देण्यात येणारे मानधन सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून ₹15,000 एवढे राहणार आहे. सदर बाबींवर होणारा खर्च मंजूर अनुदानातून भागविण्यात येईल आणि सदर शासन निर्णयातील तरतुदी केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना लागू राहणार आहे. पुढील व्हिडिओमध्ये एज्युकेशनल न्यूज चॅनलद्वारे महत्त्वपूर्ण शैक्षणिक माहितीसह लवकरच भेटूया. धन्यवाद.